नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी बखर 333 या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं प्रचंड स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्याच विषयावर म्हणजेच चाणक्य नीती आणि चाणक्य यांच्यावर बोलणार आहोत. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये नेहमीच कसं वागावं, लोकांना कसं पारखावं, आपल्या शत्रूशी कसं वागावं, मित्रांशी कसं वागावं, आपल्या आयुष्यातल्या आपण चालून यशस्वी कसं व्हावं ते आज आपण ऐकूया. जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर बुद्धी तीव्र करावी लागेल आणि जर बुद्धी तीव्र करायची असेल तर चाणक्यनीती समजून घ्यावी लागेल. तुम्ही कधी विचार केला आहे का की चाणक्यांसारखे महान आचार्य ज्यांच्या नीतीमुळे एक सामान्य मुलगा चंद्रगुप्त मौर्य सम्राट झाला, त्याच्या शिकवणी आजही आपल्या जीवनात खूप मोठा बदल घडवू शकतात. त्यांची प्रत्येक नीती केवळ यशाचेच नाही तर संपत्ती, राजकारण किंवा वैयक्तिक विकास यांच्यासारख्या अनेक बाबतीत मार्गदर्शन करते. या गोष्टी फक्त पुस्तकांपुरता मर्यादित नाहीत, तर त्या एक अमूल्य ज्ञानस्रोत आहेत, ज्या योग्य पद्धतीने आचरणात आणल्या तर कुणालाही महान श्रीमंत बनवू शकतात. ज्या सिद्धांतामधून आपण हे शिकतो की योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपण आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकतो. यामध्ये तुम्हाला चाणक्य नीतीतील सर्वात खोल आणि प्रभावशाली रहस्य ह्या व्हिडिओमध्ये समजतील, ज्याने तुमचे विचार करण्याची संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकतील. योग्य निर्णय घेण्याची कला शिकायची आहे का? आणि प्रत्येक परिस्थितीत स्वतःला मजबूत ठेवायचे आहे का? तर हा संपूर्ण व्हिडिओ त्याचा भाग 1 लक्षपूर्वक ऐका, कारण यातल्या ज्ञानाच्या कणात तुमचं भविष्य बदलण्याची ताकद आहे. वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाही काहीही मिळत नाही. आचार्य चाणक्यांचे हे वाक्य फक्त शब्द नाहीत, तर हे एक असं सत्य आहे जे तुमचं जीवन पुढे नेईल. ज्याला हे सत्य नीट समजतं तो व्यक्ती प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकतो आणि कधीही निरर्थक धावपळीत आपली ऊर्जा वाया घालवत नाही. पण प्रश्न असा आहे की हे सत्य समजून घेण्यासाठी आणि ते आपल्या आयुष्यात उतरवण्यासाठी नक्की काय करावं? याचं रहस्य चाणक्य नीतीमध्ये लपलेलं आहे. आचार्य चाणक्य केवळ शिक्षक किंवा धोरणकार नव्हते, तर ते अत्यंत प्रगल्भ मनोवैज्ञानिक होते. त्यांनी केवळ चंद्रगुप्त मौर्य यांना महान सम्राट बनवलं नाही, तर आपल्या अद्वितीय ज्ञान आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर संपूर्ण मौर्य साम्राज्याची घडी बसवली. त्यांच्या नीतींमध्ये जीवनाच्या प्रत्येक पैलूचं प्रतिबिंब दिसतं, मग ते यश असो, धनसंपत्ती असो किंवा शत्रूवर विजय मिळवण्याची कला असो. जर आपल्याला जीवनात पुढे जायचं असेल तर सर्वप्रथम वेळ आणि संधी याचं मोल समजून घ्यावं लागतं. चाणक्य म्हणतात, संधी वारंवार येत नाही. जो व्यक्ती योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला शिकतो तोच जीवनात खऱ्या अर्थाने पुढे जातो. ते पुढे सांगतात की वेळ वाया घालवणारा व्यक्ती स्वतःच आपल्या विनाशाचा मार्ग निवडतो. म्हणूनच आपण आपली ऊर्जा आणि लक्ष नेहमी योग्य दिशेने वापरायला हवं. प्रत्येक माणूस आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश मिळवू इच्छितो. पण फार थोडे लोक हे जाणतात की त्यासाठी योग्य रणनीती काय असावी. चाणक्य स्पष्टपणे सांगतात की केवळ मेहनत पुरेशी नाही, तर यश मिळवण्यासाठी चतुराई, बुद्धिमत्ता आणि योग्य नियोजन हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की धन फक्त कष्टाने मिळत नाही, तर बुद्धिमत्तेने घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे मिळतं. चाणक्य नीतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे आपले खरे मित्र कोण,
आहेत आणि लपलेले शत्रू कोण आहेत हे समजून घेणं. चाणक्य म्हणतात, प्रत्येक हसणारा चेहरा तुमचा मित्र नसतो आणि प्रत्येक कठोर बोलणारा तुमचा शत्रू नसतो. म्हणून चाणक्य नीती आपल्याला सतत सावध राहायला शिकवते की खऱ्या मित्राला ओळखा आणि खोट्या चेहऱ्यांमागे लपलेल्या शत्रूंपासून सावध राहा. अशा लोकांची ओळख करणं हे चाणक्य नीती आपल्याला शिकवते. जर कोणी व्यक्ती वारंवार तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तीपासून दूर राहणं हेच शहाणपण आहे. चाणक्य नीतीमध्ये स्त्रिया आणि नातेसंबंधाबद्दलही खोल विचार मांडले आहेत. ते म्हणतात की एक शहाणा व्यक्ती आपल्या जीवनसाथी आणि कुटुंबातील सदस्यांशी कसा वागावा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्त्रीशिवाय कोणत्याही गृहस्थ जीवन यशस्वी होऊ शकत नाही. जर बुद्धिमत्तेने स्त्री आणि पुरुष दोघांनाही आपापली कर्तव्ये पार पाडली तर एक सुखद जीवन शक्य आहे. जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवतांचा वास असतो. चाणक्य सांगतात, शत्रूला हरवायचे असेल तर आधी त्याला भ्रमात टाका. जर शत्रू तुमच्यापेक्षा शक्तिशाली असेल तर त्याला भ्रमात ठेवा आणि जर तो दुर्बल असेल तर त्याच्यावर थेट प्रहार करा. ते सांगतात की शत्रूला त्याच्या स्वतःच्या जाळ्यात अडकवणं हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे. शत्रूच्या ताकदीला त्याचीच कमजोरी बनवा. चाणक्य म्हणतात, शत्रूशी लढण्यासाठी फक्त शब्द किंवा शस्त्रांची गरज नसते. बुद्धी आणि संयम हीच खरी शस्त्र आहेत. खरा बुद्धिमान तोच असतो जो शत्रूला लढाई न करता हरवतो. चाणक्य सांगतात, व्यक्तीने कधीच स्वतःला कमजोर दाखवू नये. जरी आतून तो कितीही खचलेला असला किंवा त्रस्त असला तरीही. जे लोक तुमच्या प्रगतीमुळे दुःखी होतात, तुमचं कौतुक करून तुमची बदनामी करतात आणि हे नेहमी तुमच्या विरोधात उभे राहतात ते तुमचे खरे शत्रू असतात. ज्या घरात लपलेले शत्रू असतात तिथे कधीच सुख शांती नांदत नाही. चाणक्य म्हणतात, यशाची योजना शांतपणे करावी आणि अपयश गुप्त ठेवावं. ज्याचं नियोजन सर्वांसमोर उघड होतं तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही. जर तुम्हाला कोणतंही उद्दिष्ट गाठायचं असेल तर सर्वप्रथम शत्रूची ओळख करा, त्याच्या मानसिकतेला समजून घ्या, आपल्या योजना गुप्त ठेवा आणि योग्य वेळ आल्यावर आपल्या रणनीतीची अंमलबजावणी करा. यशासाठी फक्त शत्रूवर विजय मिळवणं पुरेसं नाही. खरं यश तेव्हाच मिळतं जेव्हा आपण स्वतःच्या क्षमतांची ओळख करतो आणि त्या योग्य दिशेने वापरतो. चाणक्य यांच्या मते व्यक्तीने आपली ध्येय 3 टप्प्यांमध्ये निश्चित करावे. पहिलं आहे अल्पकालीन ध्येय, दुसरं मध्यकालीन ध्येय, तिसरं दीर्घकालीन ध्येय. पहिलं जे आहे अल्पकालीन ध्येय, जे काही महिन्यात साध्य होणारं आहे. दुसरं आहे मध्यकालीन ध्येय, काही वर्षात पूर्ण होणारं. आणि तिसरं दीर्घकालीन ध्येय, आयुष्यभरासाठी ठरलेलं अंतिम उद्दिष्ट. वेळ ही जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. पैसे, नाती परत मिळू शकतात पण वेळ मिळत नाही. चाणक्य म्हणतात, ज्याने वेळेचं महत्त्व समजून घेतलं त्याने जीवनातील अर्धी लढाई आधीच जिंकली. जो माणूस यश मिळवू इच्छितो त्याने वेळेला पकडायला शिकलं पाहिजे. जो व्यक्ती वेळेशी एकसंग होतो तो कधीही मागे राहत नाही. जर ध्येय स्पष्ट असेल आणि वेळेचा योग्य उपयोग केला तर यश मिळणं केवळ शक्यच नाही तर निश्चित आहे. स्वामी भक्त हो, चाणक्य नीतीबद्दल मी तुम्हाला हा एका भागामध्ये सांगितलं. चाणक्य नीतीचे उर्वरित भाग मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगेन. तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आवडतील, कुठल्या विषयावर आवडतील ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी या क्षेत्रामध्ये नवखी आहे. माझ्याकडून काही चूकबूक झाली तर मला तुम्ही नक्कीच माफ करा आणि या व्हिडिओला खूप पसंती दर्शवा. धन्यवाद.